हॅलो स्टुडंट, मी लखन डोने आणि आज आपण करणार आहोत अल्जेब्राचा जो आपला प्रॉब्लेम सेट 1 आहे त्यामधला 7 क्वेश्चन स्टार्ट करणार आहोत. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपला जो प्रॉब्लेम सेट फर्स्ट आहे अल्जेब्राचा तो इथं पूर्णतः काय होऊन जाईल, कम्प्लीट होऊन जाईल. ओके, आता आपण फालतू डिस्कशन केल्यापेक्षा आपण आपल्या टॉपिक घेऊन चेक करा. आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय म्हणतात, अ टू डिजिट नंबर अँड द नंबर विथ डिजिट इंटरचेंज. त्यानंतर ते डिजिट काय केले, इंटरचेंज केले. तर त्यावेळेस चेक करा ते डिजिटचे एडिशन किती येते, 143 होऊन जाते. ठीक आहे. इन द गिवन नंबर द डिजिट इन युनिट प्लेस इज लेस मोर दॅन द डिजिट इन 10 प्लेस. त्यानंतर फाइंड द ओरिजिनल नंबर. तर आता सर्वात पहिले आपण काय करू, आता ओरिजिनल नंबर तर काढू आपण. जो ओरिजिनल नंबर असते आपला युनिट, त्यानंतर काय घेतो आपण 10, या बेसवर आपला ओरिजिनल नंबर निघेल सर्वात शेवटी. तर सर्वात पहिले चेक करा, लेट द युनिट डिजिट इन युनिट प्लेस. युनिट प्लेस साठी सपोज युनिट प्लेस साठी काय घेतला, एक्स. चेक करा, एक्स घेऊ आपण. त्यानंतर दे अँड दॅट इन द 10 प्लेस साठी काय घेतला, वाय. म्हणजे इथं घेतला वाय. आणि 10 प्लेसला काय मल्टिप्लाय असते, 10 साठी 10. तर या ठिकाणी आपण वाय सुद्धा घेतला. आता पहा नंबर कोणता बनल आपल्याजवळ, नंबर बनल. युनिटवर एक्स आहे, एक्स लिहिलाय. 10 वर काय, वाय आहे. मग इथं काय येईल आपला, इथं येईल आपल्या जवळ 10. क्लिअर. ओके. त्यानंतर चेक करा, द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंज. आता इंटरचेंज म्हणजे काय, तर एक्स इकडे आला, वाय तिकडे गेला. तर चेक करा, मग या ठिकाणी किती आपल्या जवळ, या ठिकाणी आपल्या जवळ 10x प्लस वाय इंटरचेंज केल्यानंतर. ओके. त्यानंतर अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन काय म्हणते, टू डिजिट नंबर. टू डिजिट म्हणजे पहिला हा, चेक करा 10y प्लस एक्स प्लस दुसरा कोणता होता आपल्या जवळ, चेक करा 10x प्लस वाय. 10x प्लस वाय ऍडिशन किती दिली आपल्याला, 143 दिली आहे. आता चेक करा या ठिकाणी काही चेक करा. आता बाबा एक्स दिला आहे, मला सांगा हे 10x आणि हा एक्स किती होईल आपल्याकडे, 11x. ओके. 10y आणि हा y तर किती होईल आपल्याकडे, 11y दिला आणि 143. आता या ठिकाणी चेक करा, x प्लस वाय इक्वल टू 13 दिला आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, तर या ठिकाणी 11 याला काय केलं, डिवाइड केला. इथं काय दिलं आहे, डिवाइडेड बाय 11. म्हणजे 11 ने डिवाइड केला म्हणजे आपल्याकडे x प्लस वाय इक्वल टू 13. आता चेक करू शकता या ठिकाणी तुम्हाला नंतरची कंडिशन काय म्हटलंय, अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन डिजिट इन युनिट प्लेस. डिजिट इन युनिट प्लेस चेक करा, युनिट प्लेसचा कोणता होता, x आपण यूज केलेला आहे. त्यानंतर डिजिट इन युनिट प्लेस इक्वल टू डिजिट इन 10 प्लेस इज 3. चेक करा किती आहे पहा, डिजिट इन नंतर कोणतं दिला, हा डिजिट इन युनिट प्लेस झाला, डिजिट इन 10 प्लेस प्लस 3. चेक करा 10 चा कोणता होता आपल्याजवळ, 10 चा होता आपल्याजवळ वाय प्लस किती घेतलं त्यामध्ये 3. ओके. इक्वेशन बनवलं, हा पॉझिटिव्ह वाय होता, इकडे आपला निगेटिव्ह झाला. मग फर्स्ट इक्वेशन होतं आपल्याजवळ एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय इक्वल टू 13. दुसरं इक्वेशन आलं एक्स मायनस वाय इक्वल टू 3. हे पहा हे झाले कॅन्सल. एक्स किती झाले, 2x. दोघांची ऍडिंग 16. या 2 ने 16 ला डिवाइड केलं तर आपल्याजवळ एक्स ची व्हॅल्यू किती आली, 8. ओके. आता हे जे व्हॅल्यू आपण पुट केली फर्स्ट इक्वेशन मध्ये, कोणत्या इक्वेशन मध्ये, फर्स्ट. पहा चेक करा, एक्स ची व्हॅल्यू 8. तर या ठिकाणी आपल्याजवळ वाय, काही आपल्याजवळ वाय. आता चेक करा 13 मधून 8 गेलं तर किती येईल, 5. म्हणजे वाय ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला काढून दिलेली आहे, नो प्रॉब्लेम. जशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला चालावं लागते. ओके. त्यानंतर ओरिजिनल नंबर म्हणजेच काय, युनिट प्लेस आणि 10 प्लेस. चेक करा ओरिजिनल नंबर. पहा हा ओरिजिनल नंबर होता आपल्याजवळ स्टार्टिंगला या इथे. ठीक आहे. तर चेक करा 10 इंटू वाय ची व्हॅल्यू किती आली आहे, 5 प्लस 8. आता पहा दोघांचे मल्टिप्लाय केलं तर किती येते, 50 प्लस 8. ऑलरेडी उत्तर तुम्हाला लिहून दिलेलं आहे, किती आहे, 58. म्हणजे आपला 7व्या क्वेश्चन मधला जो फर्स्ट एक्झाम्पल होता ऍक्टिव्हिटी बेसवर, ते सुद्धा आपण इथे काही कम्प्लीट केलेलं आहे. आता पाहू आपण सेकंड एक्झाम्पल. आता चेक करा या ठिकाणी दिला आहे, कांताबाई बॉट 1 इंटिजर 1/2 kg म्हणजेच किती, 1.5 किलो म्हणतो आपण. ठीक आहे. 1.5 किलो टी घेतली आणि 5 kg शुगर फ्रॉम अ शॉप. ओके. कितीला घेतली, ₹50. नंतर शी पेड 50 ऍज अ रिटर्न फेअर फॉर अ रिक्षा. आणि रिक्षासाठी तिनं किती पेड केले, ₹50 तिनं पेड केले. तर सर्वात पहिले आपण काय करू, सर्वात पहिले आपण लिहू सपोज cost of t, cost of t b x kg. कॉस्ट ऑफ टी काय घेतलं, x kg. त्यानंतर कॉस्ट ऑफ काय घेऊ, आणि दुसरं घेऊ आपण कॉस्ट ऑफ काय घेऊ, कॉस्ट ऑफ शुगर पर केजी साठी काय घेऊ आपण, y kg. ओके. झालं इथपर्यंत. आता
एका केजीसाठी आपण एक्स घेतला आणि शुगरसाठी वाय घेतला. तर या ठिकाणी चेक करा. त्यानंतर 50 रुपये तिनं काय केलं, तिनं काय दिलं, रिटर्न रिक्षासाठी भाडे दिले आणि टोटल एक्सपेन्सेस आला 700. म्हणजे फर्स्ट कंडिशन आपण काय म्हणू शकतो, चेक करा. फर्स्ट कंडिशन आपल्याजवळ काय नाही, चेक करा. फर्स्ट कंडिशनला आपला खर्च किती आला, 1 म्हणजे 1 इंटिजर 1/2 kg काय घेतले तिनं, टी घेतले. म्हणजे आता मी या 1 इंटिजर 1/2 ला मी काय लिहितो, 1.5 लिहू शकतो. तर आपण लिहू या ठिकाणी 1.5 x प्लस 5 kg शुगरसाठी काय घेतला, y. तर मी घेतलं या ठिकाणी 5y प्लस या ठिकाणी काय केले तिनं, या ठिकाणी केले 50 रुपये तिनं दिले रिक्षाचे भाडे आणि टोटल खर्च आला इथं 700. तर या ठिकाणी असं होईल आपल्याजवळ, चेक करा. 1.5x प्लस 5y इक्वल टू 700 आणि हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह येईल 50. तर या ठिकाणी चेक करा. 1.5x प्लस 5y इक्वल टू 650. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. ओके, आता सेकंड इक्वेशन आपल्याला करायला पहा. देन सी रिअलाइज दॅट द ऑर्डरिंग ऑनलाईन. आता सर्व काळ ऑनलाईन बनवता आलाय, ठीक आहे. तर या ठिकाणी तिच्या लक्षात आलं का आपण ऑनलाईन जर काय केलं असतं, परचेस जर केलं असतं तर फ्री होम डिलिव्हरी पडली असते आणि सेम प्राइस. सो नेक्स्ट मंथ तिनं काय केलं, द ऑर्डर ऑनलाईन केलं तर 2 kg टी घेतली. म्हणजे आता घेऊ आपण सेकंड कंडिशन. तर सेकंड कंडिशनला चेक करा. 2 kg टी म्हणजे किती ना आपल्याकडे 2x प्लस त्यानंतर 7 kg शुगर म्हणजे 7y इक्वल टू, चेक करा, शी पेड 880 फॉर दॅट. त्यासाठी किती रुपये खर्च केला, 880. याला इक्वेशन काय देऊ आपण, सेकंड. याला इक्वेशन काय देऊ आपण, सेकंड. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सेकंड इक्वेशन या ठिकाणी आपलं आलेलं आहे. ओके, आता वा या ठिकाणी आता आपल्याला काय करायला लागेल, दोन्ही इक्वेशन मध्ये टर्म सेम करणं आवश्यक आहे. तर तिनं एवढा खर्च केला पहा, या ठिकाणी तिची शुगर सुद्धा वाढली आहे, टी सुद्धा वाढली आणि 880 तिला पेड करायला लागलं. तर रेट ऑफ शुगर अँड टी पर केजी किती लागलं ते पाहायचं आहे. कॉस्ट ऑफ टी बी एक्स केजी घेतलं म्हणजे पर केजी साठी आपण घेतलं. आता काय करू आपण, यामध्ये टर्म सेम आले पाहिजे. तर मी काय करतो, या दोन टर्मला मल्टिप्लाय करतो. दोन टर्मला काय करतो, मल्टिप्लाय. म्हणजेच काय, चेक करता इक्वेशन, हे दोन टर्म सेम येण्यासाठी इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय, चेक करा दोघांना मल्टिप्लाय करायचं. याला 7 न करतो आणि याला 5 वर. याला जर मी 7 न केलं तर या ठिकाणी किती होईल, सॉरी याला मल्टिप्लाय 7. फर्स्ट इक्वेशन मल्टिप्लाय बाय 7 अँड सेकंड इक्वेशन किंवा इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय, इथं किती न करू आपण 5. किती न करू 5. आता या ठिकाणी चेक करा तुम्ही, याला मी किती न करणार 7 ना. तर तुमचं जर 105 तर चेक करू शकता तुम्ही. या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लाय करायचं, याला जर मल्टिप्लाय केलं तर 105 एक डिजिट नंतर पॉइंट x प्लस या ठिकाणी किती ना आपल्याला 35y इक्वल टू, आता मल्टिप्लाय करत आहे आपण किती 7. आता चेक करा 0 7 5 35 किती उरले 3 7 6 42 45. ओके, चला या ठिकाणी. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करू आपण, 5 न करत आहे तर किती होईल आपला जो 10x प्लस 35y. आणि या ठिकाणी चेक करा 5 न मल्टिप्लाय केलं तर 880 आहे ना आपल्याकडे 880. तर या ठिकाणी 0, त्यानंतर 8 5 40 किती राहिले 4, त्यानंतर 40 प्लस 4 44. तर या ठिकाणी आपण काय करू, हे जे दोन आपल्याजवळ नवीन इक्वेशन तयार झाले याचं काय करून टाकू आपण, सबट्रॅक्ट करू. या ठिकाणी काय करू आपण, सबट्रॅक्शन जर केलं तर साइन चेंज. या ठिकाणी प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. चेक करा या ठिकाणी कॅन्सल झालं. या ठिकाणी आपल्याजवळ 0.5 x या ठिकाणी उरलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी चेक करा 0 5 आणि किती आलाय 1. ओके 150. तर आता मी या ठिकाणी काय करणार आहे, चेक करा x इक्वल टू 150, हा इकडे गेला तर 0.5, x इक्वल टू 150 वर एक 0 दिलेला, खाली किती आले 5, कारण की हा पॉईंट आपण काढलेला आहे. तर x इक्वल टू 5 3 जा
0. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कॉस्ट ऑफ टी पर केजी किती रुपये होईल? 300 रुपीज. आता आपल्याला काय काढायचं? आता आपल्याला x झाले, आता पाहिजे y. तर आपण काय करू? पुट x इक्वल टू 300 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये टाकता आपण चेक करा. कोणते सोपी याच्यामध्ये जरी टाकली तरी चालते. x ची व्हॅल्यू आपल्याजवळ आलेली आहे. इथे टाकू आपण फर्स्ट इक्वेशन. तर फर्स्ट इक्वेशन मध्ये चेक करा किती दिला आहे? 1.5 इंटू 300 प्लस 5y इक्वल टू 560. आता या ठिकाणी बघा स्टुडंट थोडे काय एक्झाम्पल मोठे आहेत, जागा थोडे जास्त घेतात, तर थोडं तुम्ही समजून घेणे जागा या ठिकाणी आपल्याला लागत आहे. ठीक आहे. आता चेक करा. या ठिकाणी मल्टिप्लाय जर केलं मी तर किती? 0 0 त्यानंतर 15 3 जा 45 किती? एक डिजिट नंतर पॉईंट, म्हणजेच मी किती लिहू शकतो? 450. किती लिहू शकतो? 450. ओके. प्लस किती आपल्याजवळ? 5y इक्वल टू किती झाले आपल्याजवळ? 650. 5y इक्वल टू 650 मायनस हे इकडे त्यांचं काय होईल? 450. तर चेक करा काय? 0 0 200 आणि हा y आणि हा 5 मल्टिप्लाय होतात. या ठिकाणी काय करू आपण? डिवाइड. तर या ठिकाणी y इक्वल टू 5 4 जा 25 0 0. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याजवळ आता आन्सर आलेला आहे. आन्सर काय आलेला आहे? चेक करा. आपल्याजवळ x ची व्हॅल्यू आली आहे 300, y ची व्हॅल्यू आली आहे 40. म्हणजेच या ठिकाणी चेक करा कॉस्ट ऑफ टी पर केजी किती आलं? 300 रुपीज आणि कॉस्ट ऑफ शुगर किती आली? 440 रुपये केजी. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं? लिहायचं आहे. मी थोडं पेन कलर चेंज करतो आणि या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो, किंवा या ठिकाणी तुम्हाला पूर्ण लिहिलेलं असेलच तर ठीक आहे. मी काय करतो? इकडला पार्ट ओके, मी हा पार्ट आता काय करतो? इरेज करतो आणि या ठिकाणी लिहून देतो. काय बोलत आहात? कॉस्ट ऑफ टी पर केजी किंवा कॉस्ट ऑफ टी इज किती आलं? 300 इज रुपीज 300 पर केजी. त्यानंतर कॉस्ट ऑफ शुगर इज रुपीज 40 पर केजी. ओके. दोघांचा आपला आन्सर या ठिकाणी आला. फर्स्ट क्वेश्चन झाला, सेकंड क्वेश्चन झाला शुगरची, आणि या ठिकाणी आपण टी ची सुद्धा व्हॅल्यू या ठिकाणी पर केजी किती येते ते काढलेली आहे. इकडला पार्ट रिमूव्ह केला होता. तुम्ही तिथं काय करू शकता? होल्ड करून लिहू शकता, त्यानंतर सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे. थर्ड एक्झाम्पल पहा. या ठिकाणी चेक करा. सपोज दॅट अनुष्का हॅज नोट्स रुपीज 100 रुपीजच्या काही नोट्स आहे अनुष्का जवळ. किती माहित नाही, मी घेतलं या ठिकाणी यास. त्यानंतर नोट्स ऑफ 50 रुपीज त्या सुद्धा माहित नाही, किती घेतला मी? वाय. चेक करा. एकदम सिंपल एक्झाम्पल दिला आहे. चेक करा. या ठिकाणी फर्स्ट कंडिशन या ठिकाणी आपल्याला काय दिलं? चेक करा. अनुष्का गॉट रुपीज 2050 फ्रॉम आनंद ॲज डिनॉमिनेशन मेन्शन अबव. आता चेक करा. याच्याजवळ 2500 रुपीज आहे अनुष्काजवळ. चेक करा डिनॉमिनेशन 100 रुपयाचे किती आहे? एक्स नोट आहे. मी किती घेऊ शकतो या ठिकाणी? 100x प्लस 50 रुपीजच्या किती आहे? वाय. म्हणजे या ठिकाणी काय घेऊ शकतो? 50y. या ठिकाणी आपण जर डिवाइड केलं 50 न तर इथे आपल्याजवळ 2x या ठिकाणी ना y आणि 50 न जर या ठिकाणी गेलं तर चेक करा तुम्ही या ठिकाणी 55 जा आणि 1 0. या ठिकाणी आपलं फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी काय झालेलं आहे? तयार झालं आहे. आता सेकंड कंडिशन चेक करा. तुम्हाला काय दिसते? सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशनला चेक करा. इफ आनंद वुड हॅव गिव्हन हर अमाउंट बाय इंटरचेंज द नोट्स काय केलं? इंटरचेंज केलं. इंटरचेंज केलं म्हणजेच काय झालं? 100 रुपीजच्या ठिकाणी. आता पहा चेक करा काय केलं आपल्याला? आनंद वुड हॅव गिव्हन हर अमाउंट बाय इंटरचेंजिंग द नोट्स काय केलं? ते ना चेंज केला. नोट काय केलाय? चेंज केला. तर अनुष्का वुड हॅव रिसीव्ह रुपीज 250 लेस. पहा त्यानं काय केलं? नोट चेंज केला, म्हणजे हा इकडे केला आणि हा इकडे केला. म्हणजेच या ठिकाणी आता आपल्याजवळ काय झालं? सेकंड कंडिशनला 50x प्लस 100y इक्वल टू जे काय म्हटलं? अनुष्का वुड रिसीव्ह 500 लेस प्रिव्हियस अमाऊंट. जे पहिले जे अमाऊंट होते त्याच्यापेक्षा काय झालंय? कमी झालाय. किती ना? 500 न. म्हणजे या ठिकाणी आपल्याजवळ 2000. पुन्हा या ठिकाणी काय आला? x
प्लस या ठिकाणी चेक करा तुम्ही 2y, या ठिकाणी किती येईल आपलं 4 आणि या ठिकाणी आला 0. क्लिअर. ओके, तर याला मी दिलं इक्वेशन सेकंड. या ठिकाणी किती दिलं इक्वेशन सेकंड. आता चेक करा आपल्याला दोन्ही टर्म इक्वल असणे आवश्यक आहे. तर मी काय करतो, इक्वेशन सेकंडला मल्टिप्लाय करतो. इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय, चेक करा सारखे आले पाहिजे. मी याला 2 न मल्टिप्लाय करतो. किती ना 2 न. तर 2 न मल्टिप्लाय केलं तर काही इक्वेशन चेक करा आपल्याजवळ 2x प्लस 4y इक्वल टू किती 80. या ठिकाणी चेक करा इक्वेशन थर्ड झाले. आता दोन्ही जे चेक करा टर्म सेम झाले, साइन सुद्धा सेम आहे. तर या ठिकाणी काय करू सबट्रॅक्शन. काय करू सबट्रॅक्शन, म्हणजे या ठिकाणी करू आपण सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड मधून सबट्रॅक्ट करू. आता चेक करा थर्ड किती आपल्याजवळ 2x प्लस 4y इक्वल टू 80. नंतर किती आहे पहिलं 2x प्लस y इक्वल टू किती आपल्याजवळ 50. तर मी आधी सुद्धा सांगितलं सबट्रॅक्शन जर आपल्याला करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर साइन चेंज करायचे. पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह. निगेटिव्ह असतं तर पॉझिटिव्ह केलं असतं. या ठिकाणी कॅन्सल. या ठिकाणी आपल्याजवळ उरले 3y. या ठिकाणी आपल्याकडे 30 y इक्वल टू 30/3. तर y ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 10. आता आपल्याला कशाची पाहिजे x ची. कशाची पाहिजे x. तर मी काय करतो पुट y इक्वल टू 10 इन इक्वेशन कोणत्या फर्स्ट सेकंड थर्ड कोणत्या याच्यात टाकलं तर मी कशामध्ये टाकतो फर्स्ट. फर्स्ट मध्ये जर मी पुट केली तर चेक करा आपल्याला काय आन्सर मिळते. या ठिकाणी पाहू शकता फर्स्ट मध्ये पुट करू 2x प्लस y ची व्हॅल्यू किती आपल्याजवळ 10 इक्वल टू किती आपल्याकडे 50. या ठिकाणी 2x इक्वल टू 50 मायनस 10. तर या ठिकाणी आपल्याजवळ 40. x इक्वल टू याला जाईल 2 डिवाइड. तर x इक्वल टू किती आपल्याकडे x इक्वल टू आपल्याजवळ 20. म्हणजे x नोट किती होत्या x नोट ज्या होत्या आपल्याजवळ 20. म्हणजेच तुमच्याकडे 100 रुपयाच्या नोट किती होत्या 20 आणि तुमच्याकडे 50 रुपयाच्या नोट किती होत्या 50 रुपयाच्या नोट किती होत्या 10. ओके, तर या ठिकाणी आपण लिहू शकतो अनुष्का had किती 20 notes of ₹100 and ₹100. त्याच्यानंतर कुठे गेला आणखी and 10 notes of ₹50. म्हणजे 50 रुपयाच्या त्यांच्याजवळ 10 नोटा होत्या. तर याच्या किती होत्या त्यांच्याकडे 20 नोट्स होत्या. तर पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला जो वर्ड प्रॉब्लेम होता ऍक्टिव्हिटी बेसवर होता. तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये दिला पण आपल्याला सॉल्व्ह करणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी चेक करू शकता आपला थर्ड एक्झाम्पल सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. फर्स्ट आता पाहणार आपण फोर्थ नंबरचा एक्झाम्पल. काय दिला चेक करा. सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीषा अँड सविता. दोघांच्या वयाची जी ऍडिशन दिली आहे 31 दिली आहे. आणि काय विचारले आपल्याला सेकंड कंडिशन आणखी दिली आहे आणि त्यामध्ये विचारलं फाइंड देअर प्रेझेंट एजेस. तर ओके पहा या ठिकाणी काय लिहू आपण सर्वात पहिले. सपोज आपल्याला एज माहित नाही दोघांचे. सपोज प्रेझेंट एज ऑफ पहिली कोण आहे मनीषा बी एक्स इयर. हिच्यासाठी काय घेतलं आपण एक्स इयर. मग राहिली सविता प्रेझेंट एज ऑफ सविता बी. हिच्यासाठी काय घेऊ आपण वाय इयर. ओके, आता चेक करा फर्स्ट कंडिशन मध्ये काय दिलं होतं आपल्याला. त्यांनी फर्स्ट कंडिशन मध्ये असं दिलं होतं की दोघांची जे एज आहे त्याची जे सम दिली आहे 31 दिली आहे. म्हणजे दोघांचं एज म्हणजे किती पहिलं मनीषाचं किती आहे आपल्याजवळ एक्स इयर, सविताचं काय वाय इयर आणि दोघांच्या वयाची ऍडिशन किती आहे 31. याला देऊ इक्वेशन फर्स्ट. ओके, आता सेकंड कंडिशनच्या पहिले काय करायचं चेक करा. मनीषा's एज इज 3 years ago was 4 times the age of सविता. मनीषाचं वय 3 वर्षापूर्वी सविताच्या सुद्धा 3 वर्षापूर्वीच्या किती पडा 4 पडा. तर ते काय लिहायचं आपल्याला चेक करा. आपण इथे लिहू 3 years ago. तर 3 वर्षापूर्वी मग काय येता येतं एज ऑफ मनीषा.
तर 3 वर्षापूर्वी मनीषाचं जर एज जर आपण पाहिलं, आज ती एक्स इयर आहे, 3 वर्षापूर्वीच जर म्हटलं तर आपल्याला मागं जावं लागेल, म्हणजेच काय करावं लागेल या ठिकाणी एक्स मायनस 3 इयर. त्याच पद्धतीनं एज ऑफ सविता, एज ऑफ सविता हिच्या वयामधून सुद्धा काय करायला लागेल आपल्याला 3 वर्ष मागं जावं लागेल, म्हणजेच काही ना आपल्याजवळ वाय मायनस 3 इयर. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, सेकंड कंडिशन पहा, सेकंड कंडिशन पद्धतशीर लक्षात ठेवा. पहा काय म्हटलं या ठिकाणी सेकंड कंडिशन, मनीषाच एज, कोणाचं एज पहिले घेतलं मनीषाचं एज किती होतं चेक करा, एक्स मायनस 3. मनीषाच एज 3 इयर आहे मायनस केलं सर्वात कधी मनीषा म्हटलं म्हणून मनीषाचं घेतलं 3 वर्ष आपण मागे सुद्धा गेलो, वॉच किती टाइम्स आहे 4 टाइम्स, कोणाच्या वयाच्या तर सविताच्या, म्हणजे स्किन आपल्याजवळ वाय मायनस 3. या ठिकाणी आपण 5 चेक करू काय येईल, एक्स मायनस 3 इक्वल टू 4 इंटू वाय 4y मायनस या ठिकाणी किती ना आपल्याकडे 12. आता पहा एक्स या ठिकाणी आपण काय करू 4y इकडे आणलं तर काय बनून आपल्याकडे मायनस 4y, त्यानंतर चेक करा इथं किती दिलं आपल्याला मायनस 12 आणि 3 तिकडे जर जाईल तर काय होईल पॉझिटिव्ह बनेल. तर या ठिकाणी आपल्या जोडीन एक्स मायनस 4y इक्वल टू आपल्याकडे मायनस 9. तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता, या ठिकाणी आपल्याला काय झालं इक्वेशन सेकंड कोणतं झालं आपल्याजवळ चेक करा, इक्वेशन सेकंड झालं आपल्याकडे एक्स मायनस 4y इक्वल टू मायनस 9 हे झालं इक्वेशन सेकंड. ओके, आता या ठिकाणी काय करू आपण, या ठिकाणी चेक करा इथला टर्म कोणता एक्स आहे, इथला टर्म एक्स आहे, दोन्ही काय दोन्ही एक्स आहे, दोन्ही पॉझिटिव्ह होता. आपण काय करू या ठिकाणी सबट्रॅक्शन करू, ठीक आहे. आणि आपण पाहतो लहानवालं जे इक्वेशन आहे तेच काय करतो सबट्रॅक्ट करतो आपण, सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. ओके, त्यातून सबट्रॅक्ट फर्स्ट वाला काय आपल्याजवळ चेक करा एक्स प्लस वाय इक्वल टू 31, दुसरं काय आपल्याजवळ एक्स मायनस 4y इक्वल टू काय दिलं आपल्याकडे मायनस 9. तर सबट्रॅक्शनच्या वेळेस पहा स्टुडंट जे खालचं इक्वेशन दिलं आहे त्याच्यामध्ये साईन काय करून टाकायचं चेंज, बिलकुल अपोजिट, म्हणजे पॉझिटिव्ह येत आहे निगेटिव्ह, निगेटिव्ह आहे या ठिकाणी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आहे या ठिकाणी काही पॉझिटिव्ह. तर झाले या ठिकाणी दोघांची ऍडिशन किती ना आपल्याकडे 5y आणि या ठिकाणी आपल्याकडे 40. या ठिकाणी आपल्याला y इक्वल टू 40 डिवायडेड बाय किती 5, तर y इक्वल टू किती आला आपल्याजवळ 8. आता काय करू आपण y ची जी व्हॅल्यू आहे ते आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये ऍड करू, म्हणजे आपल्याला मनीषाचं सुद्धा काय भेटून जाईल एज. पुट y इक्वल टू 8 इन इक्वेशन फर्स्ट. काय आपल्याजवळ चेक करा x प्लस y ची व्हॅल्यू किती ऍड करू आपण इथं 8 आणि इकडे किती 31. चेक करा x इक्वल टू 31 मायनस 8 होऊन जाईल, तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 23. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मनीषाचं सुद्धा एज आलेलं आहे. आता आपल्याला वर्ड मध्ये लिहावं लागेल, काय लिहू आपण प्रेझेंट एज ऑफ मनीषा इज 8 इयर, प्रेझेंट एज ऑफ सविता इज प्रेझेंट एज ऑफ मनीषा, मिस्टेक झाली, मनीषाचं 23 आपल्याकडे 23 इयर आणि सविताचं येईल आपल्याकडे 8 इयर. ओके, आता या ठिकाणी आपलं जे 4th नंबरचं ते सुद्धा एक्झाम्पल झालेलं आहे. आता पाहू आपण 5th नंबरचं एक्झाम्पल. चेक करा इन अ फॅक्टरी द रेशिओ ऑफ द स्किल अँड अनस्किल वर्कर, स्किल वर्कर आणि अनस्किल वर्करचा रेशिओ दिला 5:3. टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ डे, दोघांच्या एका दिवसाची सॅलरी दिली आपल्याला 720. तर आपल्याला काढायचा फाईन डेली वेजेस ऑफ स्किल अँड अनस्किल वर्कर. आता पहा या ठिकाणी वेजेस हा शब्द वापरलेला आहे, वेजेसचा अर्थ होते मजुरी. ओके, तर आता सर्वात पहिले करू आपण सपोज आपल्याला कोणाचंच आपल्याला सॅलरी माहित आहे नाही, तर काय घेऊ आपण सपोज वेजेस कोणते वर्कर आहे सर्वात पहिले स्किल वर्कर, बी किती घेऊ रुपीज एक्स, वेजेस ऑफ अनस्किल वर्कर रुपीज काय घेऊ आपण वाय. ओके, आता चेक करा फर्स्ट कंडिशन मध्ये दोघांचा रेशिओ दिला आहे. चेक करा या ठिकाणी घेऊ आपण फर्स्ट कंडिशन
फर्स्ट स्टुडंट सोपी आहे, जास्त कठीण एक्झाम्पल आहे नाही. आता चेक करा काय दिलं आपल्याला. पहिला दिला आपल्याला एक्स आणि दुसरा काय दिला आपल्याला वाय. स्किलसाठी आपण एक्स घेतो आणि स्किलसाठी वाय घेतला आणि रेशिओ दिला 5:3 म्हणजेच आपल्याला या लागेल या ठिकाणी घ्यावं लागेल 5/3. तर क्रॉस मल्टिप्लाय करू आपण या ठिकाणी किती आपल्याकडे 3x = 5y आणि आता इक्वेशन बनून जाईल तुमचं 3x 5y इकडे आला तर -5y = 0. या ठिकाणी चेक करू शकता तुम्ही आपला बनला इथं फर्स्ट इक्वेशन. आता चेक करा सेकंड कंडिशनला काय म्हटलंय त्यांनी. सेकंड कंडिशन चेक करा. टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम. दोघांची दिली आहे. पहिलं दोघांची म्हणजे स्किल वर्कर आणि दुसरा दिलाय अनस्किल वर्कर आणि याची सॅलरी किती आहे 720. ओके ह्या ठिकाणी झालं आपलं सेकंड इक्वेशन. पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला काय पाहिजे दोन्ही इक्वेशन मध्ये आपल्याला लाईक टर्म असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी 5y आहे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इथं काय दिला वाय दिला. तर आपण काय करतो इक्वेशन सेकंडला 5 न मल्टिप्लाय करू म्हणजे हे दोन टर्म सेम म्हणजे काय करू आता इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय 5. इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय 5. या ठिकाणी आपल्याजवळ चेक करा 5x + 5y = 0. 5 2 10 कॅरी 7 5 35 आणि मग 36. या ठिकाणी झालं आपल्याला थर्ड इक्वेशन. कोणतं इक्वेशन झालंय थर्ड. आता तुम्ही पाहू शकता फर्स्ट इक्वेशन मध्ये -5 आहे थर्ड इक्वेशन मध्ये +5 आहे. तर या ठिकाणी दोघांचं काय करू शकतो आपण एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह असल्या कारण आपण त्याची करू ऍडिशन. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ओके फर्स्ट वाला चेक करा आपल्याला दिलाय 3x - 5y = 0. 5x + 5y = दिलं आपल्याला 3600. ऍडिशन आहे हे कॅन्सल होऊन जाईल. या ठिकाणी आपल्याजवळ 8x या ठिकाणी आपल्याला 3600. तर आता काही आपल्याजवळ x = 3600 / 8. तर तुमचा 8 4 जा 32 4 नंतर 8 5 जा 800. तर x ची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ x ची व्हॅल्यू आपल्याजवळ 450. म्हणजे याचाच अर्थ वेजेस ऑफ स्किलफुल वर्करसाठी किती आलं 450. आता आपल्याला काढायचं आहे वेजेस ऑफ अनस्किल वर्कर. ठीक आहे तर या ठिकाणी आपण करू पुट x = 450 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण ही व्हॅल्यू पुट करणार. चेक करा इक्वेशन फर्स्ट आपल्याला काय दिलाय 3x - 5y = 0. 3 into किती आपल्याजवळ 450 - 5y. ओके आता या ठिकाणी आपण काय करू शकतो या दोघांचा मल्टिप्लाय जर केला आपण 0 5 3 जा 15 1 कॅरी आणि आपला 12 आणि +1 किती झाले 13 आणि हा जर -5 आहे तिकडे नेला तर मी झाला पॉझिटिव्ह. तर मल्टिप्लाय आता काय करू शकतो आपण डिवाइड 1350 डिवायडेड बाय 5 = y. देअरफॉर y = आपल्याजवळ किती 5 2 जा 10. ठीक आहे त्यानंतर किती उरले 3 त्यानंतर 5 7 जा आणि 0 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे y ची व्हॅल्यू आपल्याकडे आली आहे 270. म्हणजेच हे कोणाची मजुरी असेल कोणाचे वेजेस असेल अनस्किल वर्करचे. तर या ठिकाणी आपण x आणि y ची व्हॅल्यू काढलेली. आता आपण वर्ड मध्ये आन्सर या ठिकाणी लिहून टाकू. काय लिहून टाकू आपण चेक करू शकता तुम्ही. या ठिकाणी आपण लिहू शकतो वेजेस ऑफ स्किल वर्कर इज किती एक्स चेक करा एक्स ची व्हॅल्यू आपले 400 म्हणजे स्किल जे वर्कर आहे स्किलफुल वर्कर त्यांची 450 आणि वेजेस ऑफ अनस्किल वर्कर इज 270. या ठिकाणी स्किल वर्कर आणि अनस्किल वर्कर दोघांची आपण काय केली आहे या ठिकाणी मजुरी काढली आहे. आपला आन्सर दोघांचा नाही. या ठिकाणी आपलं 5th नंबरचं एक्झाम्पल सुद्धा समजा. आता पाहणार आपण क्वेश्चन नंबर 6. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्लेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन अ स्ट्रेट रोड. एका स्ट्रेट रोडवर काय आपल्याला
ए आणि बी काय दिलं आपल्याला चेक करा. काय म्हटलंय, प्लेस ए आणि बी किती याच्यावर चेक करता. 30 किलोमीटर. किती किलोमीटर, 30 किलोमीटर. हमीद ट्रॅव्हल फ्रॉम ए टू बी. इथून हमीद चालला ए पासून तर बी पर्यंत, ए पासून तर बी पर्यंत ऑन बाईक. ऍट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट फ्रॉम बी ऑन जोसेफ स्टार्ट फ्रॉम बी ऑन बाईक. आता या ठिकाणाहून जोसेफ सुद्धा याला स्टार्ट केलं. कुठून, या ठिकाणी ए पासून हमीद चालला होता, बी पासून कोण येत आहे, हमीद जोसेफ येत आहे. बी पासून हमीद या साईडला, ए पासून हमीद स्टार्ट करत आहे ओके बीच्या डायरेक्शनला, आणि बी पासून जोसेफ येत आहे हमीदच्या डायरेक्शनला. त्यानंतर दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट. 20 मिनिटानंतर ते मिळेल. ठीक आहे. तर डिस्टन्स होतं 30 किलोमीटर. किती किलोमीटर, 30 किलोमीटर. तर सर्वात पहिले आपल्याला पहा इथपर्यंत फर्स्ट कंडिशन होईल, तिथपर्यंतच मी सांगतो, बाकी नंतर सांगतो, कन्फ्युज झालं पाहिजे नाही. तर सर्वात पहिले आपल्याला पाहिजे फाइंड द स्पीड ऑफ द हमीद अँड जोसेफ. तर मी या ठिकाणी काय करतो, सपोज द स्पीड ऑफ हमीद and Joseph x kilometer per hour and y kilometer per hour respectively. म्हणजे हमीदसाठी झाला x किलोमीटर पर आवर काय करूला स्पीड, आणि याचा झाला y. ओके. आता दोघं एकमेकांच्याकडे येते. लक्षात ठेवा स्टुडंट, कधीही जर दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्या डायरेक्शनला येत आहे, म्हणजे हा इकडून येत आहे आणि हा इकडून येत आहे, लक्षात ठेवा त्यावेळेस काय करायची, ऍडिशन करायची. ओके. काय करायची, ऍडिशन. पण आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं आहे, या ठिकाणी मी कधी भेटत आहे ते दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट्स. मग आता आपण काय लिहू, सर्वात पहिले 20 मिनिटचं हमीद ट्रॅव्हल डिस्टन्स इन 20 मिनिट. आता किती मिनिटांमध्ये म्हणते, 20 मिनिटांमध्ये म्हणते. तर चेक करा, एक तास कितीचा असते, 60चा. तर हमीद ट्रॅव्हल डिस्टन्स 20 मिनिट म्हणजे किती करेल चेक करा. 20 मिनिट आणि एक तास कितीचा असतो, 60चा. तर या ठिकाणी आपण जर डिवाइड केलं तर 1 बाय किती आपलं 3. तर 1/3 हमीदसाठी काय होतं यक्स, आणि डिस्टन्स साठी आपण काय घेऊ, किलोमीटर. ओके. त्यानंतर जसं हमीद झाला तसं आता हमीद झाला, त्याच पद्धतीने कोणाचं घेऊ आपण, जोसेफ ट्रॅव्हल डिस्टन्स इन 20 मिनिट. दोन्ही एकाच वेळेस झाले 20 मिनिट. मग हा सुद्धा किती येणार आहे, हा इन 1/3 y k. ठीक आहे. ओके. आता फर्स्ट कंडिशन किती मिनिटांनंतर चेक करा. फर्स्ट कंडिशन काय म्हणतात, तर चेक करा, दोघं एकमेका साईडला येतात आणि किती डिस्टन्स कव्हर करत होते, 30 किलोमीटर. म्हणजे आपल्या जोडीनं आता या ठिकाणी 1/3x प्लस 1/3y इक्वल टू किती आलं, 30. मी काय करतो, तिघहीला मी काय करतो, आपल्याला डिनॉमिनेटरला काय नाही पाहिजे, आपल्याला डिनॉमिनेटरला या ठिकाणी x नाही पाहिजे, 3 पाहिजे. नाही तर मी काय करतो, या इक्वेशनला तिघहीला 3 ने मल्टिप्लाय, 3 × 1/3x 3 × 1/3y 3 × 30. 3 कॅन्सल, 1 × x 3 कॅन्सल, 1 × y आणि किती झालं या ठिकाणी 90. म्हणजे आपल्या जो चेक करा या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन आलेलं आहे. क्लिअर इथपर्यंत. ओके. आता इथपर्यंत चेक करा, आपला इथपर्यंत झालेला होता. आता त्यानंतर पहा, आता आपल्याला भेटणार आहे इथं सेकंड इक्वेशन. काय भेटणार आहे, सेकंड इक्वेशन म्हणजे सेकंड कंडिशन. चेक करा आता. आफ्टर 20 मिनिट झालं होतं, इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ऍट द सेम डायरेक्शन बट इन पहा काय म्हटलंय, चेक करा, इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड बी, चालू केलं होतं बी पासून. ओके. ऍट द सेम टाइम बट इन द अपोजिट डायरेक्शन इन्स्टेड ऑफ ए. आता काय केलं, एच्या इकडे न येता इन्स्टेड ऑफ ए काय केलं, अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे आता या कोणत्या साईडला चालायला लागेल, या साईडला चालायला लागेल. कोण, जोसेफ. इन्स्टेड ऑफ टुवर्ड ए कडे न येता बीच्या या साईडला कोण जात आहे, जोसेफ जात. अँड नंतर हमीद उड्या, आता जोसेफ इकडे चालला
आणि हमीद काय करू लागला, हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 आवर. 3 आवर म्हणजे हा 3च तास चालेल समोर आणि हा सुद्धा 3 तासातच त्याला कव्हर कराल. आता तुम्ही जर चेक करा दोघंच आहे, तुम्ही जर पाहा तर दोघंही एका डायरेक्शनला चालले आहे. ज्यावेळेस दोघंही एका डायरेक्शनला जर जात असेल तर त्यावेळेस काय ठेवायचं, जसं आपण एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला येऊन राहिले तर प्लस केलं होतं. आता या ठिकाणी काय करायला लागेल मायनस. आणि किती आवर जात आहे 3 आवर मध्ये, म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला हमीदसाठी काय लागेल 3x मायनस त्याच्यासाठी सुद्धा किती 3y आणि त्यानंतर चेक करा 3 आवर नंतर 3 आवर झालं इथपर्यंत. चेक करा काय म्हटलं त्यानंतर 20 मिनिट जोसेफ would have started be at the same time opposite direction instead of the Hamid would have caught him after 3 hour. Find the speed. आता या ठिकाणी सुद्धा डिस्टन्स किती राहणार आहे तेवढंच राहणार आहे, तर या ठिकाणी घेऊ आपण 30. आता 3x मायनस 3y इक्वल टू किती आला आपलं 30. पण कोणत्या डायरेक्शनला जात आहे, एकाच डायरेक्शनला जात आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी जर पहा तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, याला डिवाइड करू शकतो 3 न, म्हणजे काही x मायनस वाय इक्वल टू किती ना आपल्याकडे 10. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याकडे इक्वेशन किती आलं सेकंड. 30 का घेतलं होतं आपण, सेम डायरेक्शनला झालं डिस्टन्स तेवढं, डिस्टन्स चेंज होणार नाही. ओके, आता या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन यामध्ये पाहू शकता y पॉझिटिव्ह आहे आणि या ठिकाणी निगेटिव्ह आहे. तर आपण काय करू, ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट काय चेक करा, x प्लस वाय इक्वल टू 90, x मायनस वाय इक्वल टू 10. या ठिकाणी कॅन्सल, या ठिकाणी 2x, या ठिकाणी आपल्याकडे 100, x इक्वल टू 2/100/2. तर x इक्वल टू किती ना आपल्याकडे 50. म्हणजेच या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो, द स्पीड ऑफ द हमीद किती झाला त्याचा 50, किती झाला 50 km/h. ओके, आता आपल्याजवळ हमीदचा आला, आपल्याला काय काढायचं आहे जोसेफ काढायचा आहे. तर आपण काय करू या ठिकाणी पुट x इक्वल टू 50 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये टाका, सेकंड मध्ये टाका, नो प्रॉब्लेम. फर्स्ट मध्ये टाकला. आता चेक करा x ची व्हॅल्यू किती दिली आहे 50 प्लस y ॲज इट इज किती आलं इथं 90. y इक्वल टू 90 मायनस 50, तर y इक्वल टू किती आला आपल्याजवळ 40. y इक्वल टू किती आला 40. म्हणजेच दोघांचे आपण काय काढलं, फाइंड द स्पीड ऑफ द हमीद अँड जोसेफ. तर आता काय लिहू शकतो मग आपण या ठिकाणी वर्ड मध्ये लिहू शकतो, द स्पीड ऑफ हमीद इज किती झाला रे बा, तासाला किती झाला तुमचा 50 km/h. ओके, आणि स्पीड ऑफ जोसेफ, द स्पीड ऑफ जोसेफ इज किती झाला 40 km/h. तर पहा या ठिकाणी आपला आन्सर सुद्धा कंप्लीट झाला आहे. आणि या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सेट आहे, या ठिकाणी पूर्ण चॅप्टर, प्रत्येक चॅप्टरचे एक्सरसाइज आणि पूर्णतः प्रॉब्लेम सेट आपण या ठिकाणी कंप्लीट केला आहे. माझ्या पद्धतीने जेवढ्या प्रकारे होते तेवढ्या चांगल्या प्रकारे मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर काही विद्यार्थ्यांना अडचणी असेल तर तुम्ही त्यामध्ये मला कमेंट करून सांगू शकता. यानंतर आपण भेटूया नेक्स्ट लेसन मध्ये. थँक्यू.